हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज फक्त आणि फक्त लेकरांसाठी एक रेसिपी व्हिडिओ शूट करणार आहे, तर नक्कीच बघा. तर इथे सर्वात आधी तेल टाकून घ्यायचं आहे, नंतर मोहरी टाकून घेतली आणि नंतर जिरं ॲड करायचं आहे आणि नंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता टाकल्यानंतर डायरेक्ट टोमॅटो टाकून घ्यायचा आणि फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल इथं कांदा नाही, लसूण नाही. हा, कांदा आणि लसूण टाकायचंच नाही आहे. टोमॅटो टाकल्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि थोडासा इथे मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे. याला फिरवून घ्यायचं आहे. तर ही स्पेशल रेसिपी ना छोट्या लेकरांसाठी आहे, जसं की टिफिनवरती देण्यासाठी. लेकरं खात नाही. आपण माहिती आहे मॅगी करण्यापेक्षा ही रेसिपी मॅगीचा मसाला टाकून कराल ना तर खूप छान लागते. तर ही रेसिपी आहे म्हणजे फ्राय आलू म्हणू शकता किंवा तुम्ही थोडीशी आलूची भाजीसुद्धा म्हणू शकता. इथे बघा मीठ टाकून घेतलं, मॅगी मसालासुद्धा टाकला आणि पाणी टाकलं. तर याला ना आता थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे, जसं की टोमॅटो वगैरे उकळी येऊ द्यायची आहे. आणि नंतर ना छान असे बटाट्याचे जे काप आहे ना ते कट करून घेतलेले आहे. मी बटाटे शिलून घेतले होते, ज्याचे बटाट्याच्या वरती जे कवर असते ना ते काढून घेतलेले आहे. आणि मग नंतर पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामधला जो स्टार्च आहे तो पूर्ण कमी होऊन जाते, निघून जाते आणि मग ते थोडं कुठेतरी हेल्दी असं असते. आणि बघा परत वरतून थोडासा मसाला ॲड करून घेते, मॅगी मसाला. आणि याला मस्तपैकी ना आता आपण शिजू द्यायचं आहे. तर ही भाजी ना आलूची नुसतीच खायला खूप मस्त लागते, एकच नंबर लागते. तर लहान लेकरं तर आवडीनं खातात. मॅगी देण्यापेक्षा ही भाजी नक्की करून द्या, छान असते. टिफिनवरती सुद्धा मस्त असते. आणि बघा याची सगळी प्रोसेस झालेली आहे. मस्तपैकी झाकून याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपली भाजी ही रेडी होऊन राहते. तर इथे ना रेसिपी रेडी झाल्यानंतर मला शूट करता नाही आलं, काही नाही. याला झाकून मस्त शिजवून घ्यायचं आणि आपण सर्विंगसाठी घेऊन घ्यायचं. लहान लेकरांच्या टिफिनवरती एकदा देऊन बघा, त्यांनी रोज रोज हीच भाजी मागेल. तर लेकरांची आता शाळासुद्धा चालू होणार काही दिवसांना, नाही तर आता समर कॅम्प्स वगैरे चालू आहे, तेव्हा टिफिन द्यावंच लागते. तर ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप जास्त आवडेल फ्रेंड्स. तर अशी ही रेसिपी होती. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून तुमच्या मुलांना खायला द्या आणि आपण स्वतःही खाऊ शकतो, हेल्दी आहे. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा. आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करून द्या तुमच्या लेकरांना. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.